श्री क्षेत्र अयोध्या पवित्र भूमी साकारलेल्या विश्वप्रसिद्ध प्रभू श्रीराम मंदिर वर्धापन दिनाच्या महोत्सवाच्या निमित्तानं श्री क्षेत्र नाशिक पाथर्डी फाटा या ठिकाणी भव्य दिव्य श्रीराम कथा 14 जानेवारी 2025 ते 22 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये संपन्न होत आहे। या दरम्यान हरिभक्त परायण रामायणाचार्य मंगेश महाराज दाताळकर यांच्या शुभवाणीतून कथा सादर होणार आहे। या भव्य दिव्य श्रीराम कथा महोत्सवाच्या धर्म मंडपाचं आणि ध्वजाचं पूजन उत्साहात संपन्न झालं। या धर्म मंडपाची भूमिपूजन आणि ध्वजपूजन हे आचार्य महंत कालिकानंद महाराज आणि हरिभक्त परायण कांचनताई जगताप अध्यक्ष संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। त्या प्रसंगी ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शिवाजी सुमळे, सभापती दिनकर अण्णा पाटील, सभागृह नेते नगरसेवक सुदामन्ना डोमसे, नगरसेवक भगवान नाना दोंदे, नगरसेविका वंदना बिरारी, मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, उभाटा युवसेना प्रमुख बाळकृष्ण सिरसाट, कैलास बापू सोमळे, राधेशेठ मालपाणी, मदन भाऊ ठेमसे, प्रकाशदादा कोल्हे, सोमनाथ बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेस, गणेश ठाकूर, पुष्पा नवले पाटील, देवानंद बिरारी, सुभाष काळे, सुनील कोथमिरे, संदेश एकमोडे, शिवा तेलंग, रमेश जगताप, धनंजय गवळी, त्याचबरोबर सर्व जाती धर्म पंथ आणि सर्व पक्षातील विविध कार्यकर्ते मान्यवर एकजुटीने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक सुदाम कोंबडी यांनी सर्वांचे आभार मानले। कार्यक्रमाचे मार्गदर्शक हरिभक्त परायण राहुल महाराज साळुंके, विश्वस्त संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर, समितीचे अध्यक्ष संजय बोराडे, कार्याध्यक्ष दादासाहेब मेडे, विजय मामा दळवी, अंबादास सरोदे, मुसळे साहेब, हरिभक्त परायण मेघश्याम महाराज, सचिन शेवाळे, सुकेनकर, एखंडे, त्याचबरोबर पंचकृषीतील सर्व माता भगिनी, भाविक भक्त या मंगलमय प्रसंगी उपस्थित होते। या कथेचं स्वरूप अत्यंत भव्य दिव्य आणि मोठं असून सर्वांनी या कथेचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। राधा माधवाचं सुद्धा स्मरण होत असतं, म्हणून मन लावून जर रामकथा ऐकली तर तितकंच भागवत ऐकल्याचं सुद्धा पुण्य लागत असतं। हे घ्या, तर सगळेच बोलले, आप्पांनी खूप सुंदर सांगितलं, त्यांनी तर पास्ट फ्युचर प्रेझेंट सगळेच काळ बघितलं, इथे सगळं छान सांगितलं। राहुलचा परवा फोन आला, मी धुळ्याला कार्यक्रमाला होतो, अत्यंत त्यात आज फार बिझी शेड्यूल सगळं, तर महाराज यावं लागेल, म्हटलं चलो आहे तर जाऊन येऊया। तर फार बरं वाटलं एकदम सगळं हे पाहिल्यानंतर। तुम्ही सर्वांनी इथे उपस्थिती दर्शवली, सर पण भेटले, आम्ही आपल्या कार्यक्रमाला आलो होतो। या ठिकाणी दुसऱ्या रामाला शोधायची गरज नाही। इथे प्रत्येकाच्या मुखामध्ये जरी येता येता आलं असेल की आम्ही कोणत्या सोहळ्याला चाललोय, आणि येता येता जरी आपल्या सर्वांच्या मुखात रामाचं नाव येत असेल तर आपण इथे येईपर्यंतच रामच झालोय असं म्हणायला हरकत नाही। आणि मरेपर्यंत रामच व्हायचं असेल तर या परिसरातल्या प्रत्येक भाविकानं या ठिकाणी या मंदिराकरता यथोचित जेवढं होईल तितकं आपण सहकार्य केलं पाहिजे। या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर आहे, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आहेत, परमार्थिक क्षेत्रातील मान्यवर आहेत, आपण सर्वजण या ठिकाणी आहात। आणि या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे ते आमचे सुदाम भाऊ। खरं तर मी म्हणेल आशिया खंडात भारत देश, भारतामध्ये महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पाथर्डी गाव नाविन्याने उपक्रम राबवतच असतं आणि त्यामध्ये परमार्थ हा येतच असतो। म्हणून आदरणीय सुदाम भाऊंना प्रभू रामचंद्रांचे तर आशीर्वाद असतीलच, याच्यात अजिबात शंका नाही। खरं तर इथले प्रत्येक कार्यक्रमामध्ये कीर्तन, कथा, प्रवचन हेच असतं। आमच्या बाळूमामी देखील त्यांचा वाढदिवस केला, तोही कीर्तनातनच केला। आणि मला वाटतं हे सगळे मात्र पाथर्डी गावातली जी काही मान्यवर आहेत ते सगळे कार्यक्रम करत असताना परमार्थिकच कार्यक्रम करत असतात। आदरणीय ज्यांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभतंय, वेळोवेळी पाथर्डीतला कुठलाही कार्यक्रम असेल तर तो कार्यक्रम परिपूर्णत्वाला नेण्याची जी जबाबदारी आहे ते आदरणीय आमच्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे विश्वस्त राहुल महाराजांकडे हे घडत असतं। आणि राहुल महाराज मात्र कुठल्याही कार्यक्रमाचं मार्गदर्शन करत असताना ते परिपूर्णतेने करत असतात। खरं तर मार्गदर्शन तारखेपर्यंत या कथेचं आपण आयोजन केलेलं आहे। आणि ही जी कथा आहे रामकथा, की ज्यांनी आपल्या सर्वांना खूप म्हणजे काही पिढ्यानपिढ्या गेल्या, त्या राम मंदिराच्या निमित्तानं, राम मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज आपण ही कथा आपण इथं घेत आहोत। म्हणून या निमित्तानं प्रत्येक वक्त्याने आपापल्या भाषेमध्ये, आपापल्या भाषणामध्ये सर्वच काही उल्लेख केलेला आहे। म्हणून मी सर्व मान्यवर या राम मंदिराच्या, रामकथेच्या भूमिपूजनासाठी आपण इथं आलात त्याबद्दल सर्व मान्यवरांचे, सर्व महिला भगिनींचे, सर्व नेते मंडळींचे, सर्व गुरुवर्यांचे, सर्वांचे मी मनापासून आमच्या या कमिटीच्या वतीनं
पंचक्रोशीच्या वतीनं आपले सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. न्यूज टुडे नाशिक.